सकाळचे 7 वाजलेत. अलार्म वाजतोय आणि तुमची चिडचिड सुरू होते. घाईघाईत चहा पिताना अंगावर सांडतो. तुमचा पारा आणखी चढतो. ऑफिसला जाताना ट्रॅफिक लागतं आणि तुम्ही स्टेअरिंगवर हात मारून शिव्या देता. ऑफिसमध्ये पोहोचताच बॉस विनाकारण ओरडतो आणि तुमचा पूर्ण दिवस खराब होतो. होतं ना असं तुमच्यासोबत? कधी कधी वाटतं ना की अरे यार, माझ्या डोक्यावर कंट्रोल नाही आहे. मी काय एवढा विचार करतो? मला विनाकारण एवढा राग का येतो? मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हे जग, हे ट्रॅफिक, हा बॉस तुम्हाला त्रास देतोय. पण खरं सांगू, प्रॉब्लेम बाहेर नाही आहे, प्रॉब्लेम आत आहे. प्रॉब्लेम आहे तुमच्या भावना, म्हणजेच तुमचे इमोशन्स. पण टेन्शन घेऊ नका, कारण आज किताबकीच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा पुस्तकाची समरी बघणार आहोत जे वाचल्यानंतर तुमच्या मनाचा रिमोट कंट्रोल कायमचा तुमच्याच हातात राहील. पुस्तकाचं नाव आहे मास्टर युअर इमोशन्स. मी गॅरंटी देतो की जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर उद्यापासून कोणाचा बापही तुम्हाला विनाकारण राग आणू शकणार नाही किंवा तुम्हाला रडवू शकणार नाही. कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक 3 स्टेप सिक्रेट ट्रिक देणार आहे, त्यामुळे अजिबात स्किप करू नका. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या. आपला मेंदू आपल्याला खुश ठेवण्यासाठी किंवा आनंदी ठेवण्यासाठी बनलेलाच नाहीये. हो, हे खरं आहे. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणूस जंगलात राहायचा, गुहेत राहायचा, तेव्हा त्याच्याकडे मोबाईल नव्हता किंवा इतर कोणतेही साधनं नव्हती. तेव्हा त्याचं एकच काम होतं, जिवंत राहणं. जंगलात कधीही वाघ, सिंह किंवा साप येऊ शकायचे. त्यामुळे माणसाचा मेंदू असा डिझाईन झाला की तो नेहमी धोका कुठे आहे हे शोधत राहायचा. समजा एका आदी मानवाने विचार केला असता, वाह किती सुंदर वाघ आहे, चला आपण त्याच्यासोबत खेळूया, तर तो दुसऱ्या दिवशी दिसलाच नसता. बरोबर? म्हणून आपल्याला सतत निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्यायची सवय लागली. मेंदूचं एकच काम होतं, शरीराला अलर्ट ठेवणं. पण आता गंमत बघा, आज आपण जंगलात राहत नाही, आपल्यासमोर अचानक वाघ किंवा सिंह येत नाही, पण आपला मेंदू मात्र अजूनही तोच जुना जंगलातला आहे. म्हणूनच आज जेव्हा तुमचा बॉस तुम्हाला केबिनमध्ये बोलावतो किंवा EMI भरण्याची तारीख जवळ येते किंवा एखाद्या मित्राने तुमच्या मेसेजला रिप्लाय दिला नाही, तेव्हा आपला तो जुना मेंदू काय समजतो माहिती आहे? तो समजतो, अरे बापरे, धोका आहे, वाघ आलाय, आणि तो लगेच तुमच्या शरीरात भीती, राग आणि टेन्शनचे हॉर्मोन सोडतो. म्हणून मित्रांनो, आजपासून जेव्हा तुम्हाला अचानक भीती वाटेल किंवा टेन्शन येईल, तेव्हा स्वतःला दोष देऊ नका. स्वतःला सांगा की माझा मेंदू फक्त माझं रक्षण करायला बघतोय. पण खरं तर इथे कोणताही वाघ आलेला नाहीये, सगळं नॉर्मल आहे. फक्त एवढं बोलल्याने तुमचं 50% टेन्शन तिथेच संपेल. तुम्ही कोण आहात? लेखकाने या पुस्तकात एक अतिशय भारी उदाहरण दिलंय. कल्पना करा की तुमचं मन एक विशाल निराशार आकाशासारखं आहे आणि तुमच्या ज्या भावना आहेत, म्हणजे राग, आनंद, दुःख, कंटाळा, हे सर्व त्या आकाशात येणारे ढग आहेत. आता मला एक सांगा, आकाशात एखादा काळा ढग आला तर तो तिथेच कायम राहतो का? आयुष्यभर तोच ढग असतो का? नाही. वारा येतो आणि तो ढग पुढे निघून जातो. आकाश पुन्हा निळं होतं. आपण आयुष्यात सर्वात मोठी चूक काय करतो माहिती आहे? जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण स्वतःलाच तो काळा ढग समजायला लागतो. आपण म्हणतो, मी खूप रागीट आहे. किंवा जेव्हा उदास वाटतं तेव्हा आपण म्हणतो की माझं नशीबच खराब आहे, मी एक दुःखी माणूस आहे. पण नाही, तुम्ही दुःखी माणूस नाही आहात. तुम्ही तर तो अथांग आकाश आहात. आणि दुःख हा फक्त एक काळा ढग आहे जो आकाशात आलाय. तो थोडा वेळ पाऊस पाडेल आणि निघून जाईल. त्याला पकडून ठेवू नका. उद्या जेव्हा तुम्हाला कोणीतरी शिवी देईल किंवा खूप राग येईल, तेव्हा 2 सेकंद थांबा आणि मनातल्या मनात म्हणा, मी रागीट नाहीये, माझ्या आकाशात सध्या फक्त रागाचा एक ढग आलाय आणि तो थोड्याच वेळात निघून जाणार आहे. करून बघा. भाग 3, मनाचा रिमोट कंट्रोल. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या भावनांचा रिमोट कंट्रोल दुसऱ्या कोणाकडेच नसतो, तो तुमच्याच हातात असतो. कसा? या फॉर्म्युल्याने. तुमचे विचार मिळून तुमची भावना तयार होते आणि भावनेतून तुमची कृती ठरते. एक साधं रोजच्या आयुष्यातलं उदाहरण घेऊ. समजा तुम्ही रस्त्याने चालत आहात आणि समोरून तुमचा एक चांगला मित्र येतोय. तुम्ही त्याला हाक मारणार, तेवढात तो तुमच्याकडे न बघता तुम्हाला इग्नोर करून तसाच पुढे निघून गेला. आता इथे परिस्थिती एकच आहे, पण तुम्ही विचार काय करता यावर सगळं खेळ आहे. जर तुम्ही विचार केलात, हा माणूस किती माजूड आहे, त्याला खूप गर्व आलाय, मुद्दाम इग्नोर केलं मला, हे झाले तुमचे विचार, तर तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला राग येईल.
म्हणजे ही झाली तुमची भावना. आणि मग तुम्ही काय कराल? तुम्ही म्हणाल जाऊ दे खड्ड्यात, मी पण याच्याशी बोलणार नाही. ही झाली तुमची कृती. पण आता आपण फक्त विचार बदलूया. समजा तो मित्र पुढे निघून गेला आणि तुम्ही विचार केलात, अरे हा असा तर वागत नाही कधी, कदाचित याच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा हा खूप टेन्शनमध्ये असेल म्हणून याने मला पाहिलं नसेल. म्हणजे विचार बदलला. आता तुम्हाला राग येईल का? अजिबात नाही. उलट तुम्हाला त्याची काळजी वाटेल. म्हणजे भावना बदलली. आणि मग तुम्ही काय कराल? तुम्ही स्वतः त्याला फोन करून विचाराल, भावा सगळं ठीक आहे ना? तू मगाशी खूप टेन्शनमध्ये दिसलास. म्हणजे काय झालं तर कृती बदलली. मित्रांनो, बघितलं, समोरच्या माणसाने काहीच केलं नाही, पण तुमच्या एका विचाराने तुमची पूर्ण भावना आणि तुमचं वागणं बदललं. तुम्ही परिस्थिती बदलू शकत नाही, पण त्या परिस्थितीकडे बघण्याचा तुमचा विचार नक्की बदलू शकतो. कधी नोटीस केलंय का तुम्ही, ज्या दिवशी तुमची रात्रीची झोप पूर्ण होत नाही किंवा तुम्हाला खूप कडकडीत भूक लागलेली असते, तेव्हा तुम्हाला लहान लहान गोष्टींचा पण खूप भयंकर राग येतो. कोणी साधं काही विचारलं तरी तुम्ही त्याच्या अंगावर ओरडता. असं का होतं? कारण आपल्या भावना आणि आपलं शरीर एकमेकांशी जोडलेलं आहे. लहान बाळ कसं भूक लागल्यावरती जोरदार रडतं, आपण मोठं झालो तरी आपलं शरीर तसंच वागतं. जेव्हा शरीराची बॅटरी लो असते तेव्हा मन कधीच पॉझिटिव्ह विचार करत नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या भावनांवर कंट्रोल ठेवायचा असेल तर आधी शरीरावर लक्ष द्या. रोज 7-8 तासांचे शांत झोप, वेळेवर जेवण आणि थोडासा व्यायाम. जर कधी खूप राग आला तर आधी स्वतःला विचारा, मी आज नीट झोपलोय का? मला भूक तर नाही लागली आहे ना? एक ग्लास थंड पाणी प्या. तुमचा 50% राग तिथेच शांत होईल. आपल्याला वाटतं की राग येणं, भीती वाटणं, दुःख होणं या खूप वाईट गोष्टी आहेत. पण लेखक म्हणतात की या जगात कोणतीही भावना वाईट नसते. भावना म्हणजे तुमच्या शरीराचा डॅशबोर्ड. जसं गाडीत पेट्रोल संपत आलं की डॅशबोर्डवर लाल लाईट लागतो ना, तो लाल लाईट तुमचा शत्रू नसतो. तर तुम्हाला फक्त सांगतो की गाडीत थांबव आणि पेट्रोल भर. जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की कोणीतरी तुमचे नियम मोडले किंवा तुमचा अपमान करतोय. रागाचा अर्थ आहे अन्याय सहन करू नकोस, स्वतःसाठी उभं राहा. तो राग भांडण्यासाठी नाही तर स्वतःची प्रगती करण्यासाठी वापरा. जेव्हा तुम्हाला भीती वाटते, समजा उद्या तुमचा पेपर आहे किंवा तुम्हाला स्टेजवर भाषण द्यायचंय, तेव्हा भीती वाटणं साहजिक आहे. ही भीती तुम्हाला सांगते की ही गोष्ट तुझ्यासाठी किती महत्वाची आहे. त्यामुळे उठ आणि अजून चांगली तयारी कर. आणि सर्वात महत्वाची भावना जळजळ म्हणजेच जेलसी. मित्राचा चांगला जॉब लागला किंवा शेजारच्याने नवीन गाडी घेतली की आपल्याला थोडी जळजळ होते. मग आपण स्वतःलाच दोष देतो की मी किती वाईट माणूस आहे. पण वाईट वाटून घेऊ नका, कारण जळजळ ही भावना तुम्हाला एक सिक्रेट सांगत असते. ती सांगते की जे समोरच्या माणसाकडे ते तुलाही तुझ्या आयुष्यात हवंय. मग ती जळजळ प्रेरणेत बदला, म्हणजेच इन्स्पिरेशन मध्ये बदला आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी कामाला लागा. भाग 6, तुमचा फोकस कुठे आहे? मित्रांनो, एक नियम नेहमी लक्षात ठेवा, वेअर फोकस गोज एनर्जी फ्लोज. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित करता ती गोष्ट तुमच्या आयुष्यात वाढत जाते. जर तुम्ही रोज सकाळी उठून हाच विचार करत असाल की माझ्याकडे पैसा नाहीये, माझा जॉब बेकार आहे, माझे नातेवाईक चांगले नाहीत, तर तुमचा मेंदू फक्त वाईटच गोष्ट शोधेल आणि तुम्हाला कायम दुःखी ठेवेल. तुम्ही एका सुंदर बागेत गेलात आणि तिथल्या फुलांकडे बघण्याऐवजी फक्त तिथे पडलेल्या कचऱ्याकडे बघत राहिलात तर तुम्हाला ती बाग कधीच आवडणार नाही. यावर उपाय काय? उपाय आहे ग्रॅटिट्यूड, म्हणजेच कृतज्ञता. आज रात्री झोपताना एक प्रयोग नक्की करून बघा. डोळे बंद करा आणि अशा 3 गोष्टी आठवा ज्या तुमच्याकडे आहेत पण कित्येक लोकांकडे त्या नाहीयेत. तुमचं शरीर धडधाकट आहे, तुम्हाला आज 2 वेळेचं जेवण मिळालंय, तुमच्या डोक्यावर छत आहे. जेव्हा तुम्ही अशा चांगल्या गोष्टीवर फोकस करता तेव्हा तुमचा मेंदू आपोआप आनंदी रसायने म्हणजेच हॅप्पी केमिकल्स रिलीज करतो आणि तुमचं मन शांत होतं. आता वळूया निष्कर्षाकडे. तर मित्रांनो, भावना या समुद्राच्या लाटांसारख्या आहेत. ते येणार आणि जाणार. तुम्ही लाटांना येण्यापासून थांबवू शकत नाही, पण तुम्ही त्या लाटांवर पोहायला नक्की शिकू शकता. तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला त्या लाटेंसोबत बुडायचं आहे की लाटेवर स्वार होऊन किनाऱ्याला लागायचं आहे. स्वतःच्या डोक्याला कचरा कुंडी बनवू नका. कोणती गोष्ट म्हणत आली की लगेच रिएक्ट करू नका. 2 सेकंद थांबा, स्वतःला आकाश समजा आणि त्या विचाराला ढगासारखं उडून जाऊ द्या. मित्रांनो,
आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखरच काहीतरी नवीन आणि मौल्यवान शिकायला मिळालं असेल. जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओमुळे तुमच्या विचारांमध्ये थोडासा तरी पॉझिटिव्ह बदल होईल, तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. तुमचं एक लाईक मला असे दर्जेदार व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी ताकद देतं. तुमच्या ज्या मित्रांना किंवा नातेवाईकांना खूप लवकर राग येतो किंवा जे सतत टेन्शनमध्ये असतात, त्यांना हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. काय माहीत, तुमचं एक शेअर त्यांचं आयुष्य पूर्ण बदलेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या स्वतःच्या मातृभाषेत अस्सल मराठीत अशाच जगातल्या एकापेक्षा एक भारी बेस्ट सेलर पुस्तकांच्या समरीज तुम्हाला पुढे ऐकायच्या असतील, तर आत्ताच किताब की मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटी म्हणजेच बेल आयकॉन नक्की दाबा. तुम्हाला पुढच्या वेळी कोणत्या विषयावर किंवा कोणत्या पुस्तकावर व्हिडिओ पाहायला आवडेल, मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि पॉवरफुल पुस्तकासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतत काहीतरी नवीन शिकत राहा आणि स्वतःच्या मनाचे राजे बना. जय महाराष्ट्र.